मीनाबाई. कुठून आला तुम्ही? कसाऱ्यावरून. काय करताय हे तुम्ही? गवळी लोक आमचा तबील आहे. हे काय करताय आता? काय विकताय तुम्ही डब्यातून? तूप पिकत असतो. कशा किलोने विकता? आता 250 रुपये. आणि फक्त धारावीतच येतात की कुठे कुठे जाता? कुठं बी आपलं गिरायक लागलं तिथं गिरायकाच्या जागी. पण एवढं कसाऱ्यावरून तुम्ही इतक्या लांब येता? अगं ताई, गाडीला येतो आम्ही रेल्वेनं, डिरीला बोलवत्या म्हणून देतो. तुम्ही तर गावाकडचीच आहे. अच्छा, कसं काय बनवता तूप तुम्ही घरी? रवी लावून. काय प्रोसिजर असते त्याची? दूध तापाचं, विरजण टाकायचं, रवी लावायची आणि लोणी काढायचं, गरम करायचं, तापवायचं. असं म्हणजे तुम्ही रोज बनवताय की रोज नाही, महिन्यातून एखाद्या डाळ. किती किलो बनवता एकदम? आता 10 किलो निघायचं, कोणतीची 12 किलो निघायचं, ते काय आपल्याला रोजचं निघायचं तेवढं. बरं. आणि मग विकायला लागल्यावर कसं दिवसाला किती किलो विकता तुम्ही? असं 4 किलो, 5 किलो, कोणतीची 10 किलो, जेवढं आणलं तेवढं विकलं, नाही तर घरी नेलं. बरं, तुम्हाला अशी काही पैसे, किती पैसे दिवसाला सुटतात? दिवसाला काय आता आपला धंदा झाला तर कधी 2000, कधी 1500, जसं झाला तसा ताई. बरं, तुमच्या घरी कोण कोण आहे? पोरं आहे, पुरी आहे, त्यासारखी लेक आहे, सून आहे. तूप काढायला किती, म्हणजे किती जण तुम्हाला मदत करतात? आम्ही एकटी रवी लावली तर लोणी काढते एवढं मोठं. एकटेच करता? मग बरं. पैसे किती वाचवता तुम्ही? बचत करता का? आता ते घरचं याचं काय पैसा वाचून घरी तेवढा खर्च बी ताई. लेकाचा, नाताचा, पंचाचा सगळ्याचा. आता तुम्ही आता एवढ्या लांब लांब फिरता, बरोबर ना? मग आजारी वगैरे पडलं तर काय करता? मग त्या दिवशी येता की बंद? नाही, त्या दिवशी येत ना, दवाखाना करायला लागत. तुमचं स्वतःचं काय, तुम्ही इन्शुरन्स वगैरे काढलंय का? इंटरेस्ट ते नाही समजत आम्हाला. अच्छा, म्हणजे समजा आजारी पडलात तर अशी काही पॉलिसी काढली का की ते कंपनीवाले सगळा खर्च करते? नाही, आम्ही दवाखाना परत करतो काय. बरं. आणि तंबाखू किती वेळ खाता? ते मला सवय लिखी का. किती पैसे खर्च करता त्याच्यावर? ते आता तलप आहे ना लिखी, चहाची तलप लागते, कोणाला पुडीची लागायची.